पाहिलं, जो बिल्व वृक्षाखाली अन्नदान करतो त्याच्या घरी कधी सुद्धा अन्नाची कमतरता येत नाही. मुळात अन्नदानाला फार महत्व आहे. देने को अन्नदान, लेने को हरिनाम, तरने को लीनता और डुबने को अभिमान. द्यायचं असेल तर अन्न द्यावं, अन्नदान द्यावं. अन्नदानापेक्षा श्रेष्ठ दान जगामध्ये कोणतं नाही. भुकेलेला अन्न द्यावं हे जगातलं सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. आपला हिंदू सनातन धर्म, वैदिक धर्म सांगतो, अरे ताटात वाढलेलं सुद्धा आपलं नाही. जो मोखामध्ये घास गेला तोच आपला आहे, हातामध्ये आहे हा सुद्धा दुसऱ्याचा आहे. कारण शिजलेल्या अन्नावर प्रत्येकाचा अधिकार आहे. हे फक्त अन्न आपल्या घरचे म्हणजे फक्त आपलं एकट्याचं नाही. हे आपण निर्माण केलं नाही. हा निर्माण करणारा परमेश्वर आहे आणि त्या अन्नावर प्रत्येकाचा अधिकार आहे. म्हणून माणसानं थोडंसं आपल्यातलं इतरांना देऊन पाहिलं पाहिजे. देणाऱ्यानं देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेणाऱ्यानं देणाऱ्याची एक दिवस हातही घ्यावे. हातही घ्यावे म्हणजे काय? त्याच्या हातीतून खांद्यातून काढायचे आणि घेऊन टाकायचे का? देणाऱ्यानं देत जावे, घेणाऱ्यानं घेत जावे आणि घेणाऱ्यानं देणाऱ्याचे हातही घ्यावे. म्हणजे त्याच्या हातात जो दान करण्याचा गुणधर्म आहे, हा गुणधर्म आपण सुद्धा घ्यावा. आणि आपण आपल्या स्वतःला नशिबानं समजावं की आपण भगवंतानं आपल्याला देणाऱ्यात ठेवलं, घेणाऱ्यात ठेवलं नाही. आपल्याला दातृत्वान केलं देवानं. अच्छा हुआ मालिक ने हमें मांगने वाला नहीं बनाया, देने वाला बनाया. मालिक ने हमें मांगने वाला नहीं, देने वाला बनाया. यही में हमारा सौभाग्य है. दुनिया मांगती फिरती है और हम देते फिरते हैं. इसलिए हमारा भाग्य है कि भगवान ने हमें देने वालों में से बनाया. माणसाच्या अंगी दान, धर्म, दातृत्व असलं पाहिजे. नाहीतर काही काही लोक इतके चिकट बाई, इतके चिकट, भयान चिकट. किती चिकट आणील बो. एका व्यक्तीनं अन्नदान ठेवलं, त्याला बिचारायला कसं काय माहिती, पण तो काय म्हणला, आज महाराज लोक आमच्याकडे जेवायला पाठवा म्हणे. एका ठिकाणी कथा चालू होती. यजमानाला म्हणे आमच्याकडे त्या ठिकाणी महाराज मंडळी जेवायला पाठवा. बघा आमच्या लंबे परिवारातील सर्व मावल्या सुद्धा अगदी सुंदर स्वयंपाक करतात. आता गेले 2 दिवस त्यांच्याकडे संत भोजन चालू आहे. अगदी सुंदर स्वयंपाक, अगदी अन्नपूर्णा मातेची कृपा त्यांच्यावर आहे. इतके हाताला तरी काहींचं कसं असतं माहिती का, गाडीभर मसाला चवणे कशाला, पण काही थोडंच वापरणार, पण काहीच्या हातामध्येच अन्नपूर्णेचा वास असतो. जिथं दातृत्वाची भावना असते तिथं आपोआप त्या ठिकाणी भगवान परमात्मा सर्व काही सुलभ करून देत असतो. किती चिकट मला सांगायचं फक्त एवढं दृष्टांतातून, काही लोक किती चिकट असतात. महाराज मंडळी जेवायला बोलवले, सगळं वाढलं. तेवढ्यात मालक आले, म्हणले मालकीन बाई सगळं वाढलं म्हणे, पण तूप काय वाढलं नाही म्हणे अजून. ते म्हणले एक काम कर, तुपाची वाटी माझ्याकडे आण म्हणे, मी तूप वाढतो. म्हणलं तसंही मी तूप खात नाही बाबा, मला आवाजाची त्या ठिकाणी तकलीफ होते म्हणून आम्ही तूप कोणीच खात नाही. म्हणलं ते म्हणणे हो महाराज थोडं तरी खावंच लागन, घ्यावंच लागन. म्हणलं आता थोडं टाकून 1 चमचा, 1.5 चमचा, 2 चमचे टाकेल. त्यानं काय केलं, थोडं म्हणल्यावर त्यानं अशी अगरबत्तीची काडी घेतली, अशी वाटीत बुडवायची आणि अशी शिंपडायची. एक जण देवपूजा करायचा आणि दिवा विझून टाकायचा देवपूजा झाल्याच्या नंतर. का, दिव्यातलं तेल जास्त जळण म्हणे, म्हणून दिवाच विझून टाकायचा. आणि एक दिवस कामावर शेताला गेलं, देवपूजा झाली, दिवाची जायचा विसरला त्याचा भोगे मामा, दिवाची जायची विसरला. ते म्हणलं आता कायच करावं बाबा, आता दिवाच विझायचा राहिला म्हणे, आता काय करावं. ते तितक्या लांबून शेतातून घरी आलं, तिचं पोरग पायरीवर बसलेलं होतं घराच्या. ती म्हणली बाबा तुम्ही कशाला इतक्या लांब घरी आले. ते म्हणे अरे पिंट्या सकाळी पूजा केली म्हणे, पण समय विझायची राहिली म्हणे नंदादीप. अहो बाबा मी तुमचंच पोरग आहे म्हणे, मी तुम्हाला पाहिलं म्हणे, तुम्ही दिवा विझवला नाही, तुम्ही शेतावर गेले, मी पटकन मागं दिवा विझवून टाकला म्हणे. पण तुम्हाला काही समजत म्हणे, तुम्हाला थोडं कमी आहे का. पोरग म्हणतंय बापाला
तुम्ही 5 किलोमीटरहून मळ्यातून चालत आले म्हणे, तुमची चप्पल किती घासली असन, म्हणजे त्याच्यापेक्षा चिकट. ते म्हणलं पिंट्या, आय एम युअर फादर, मी तुझा बाप आहे म्हणे, मी चप्पल पायात नाही घालून आलो, हातात घेऊन आलो. म्हणजे कुठंतरी माणसाची चिकटपणाची सदीर सुद्धा कुठंतरी हद्द असली पाहिजे, लिमिट असली पाहिजे. माणसानं दान केलं पाहिजे. हस्तस्य भूषणम दानम, श्रोत्रम कंठस्य भूषणम. हाताचं भूषण हे दान करण्यामध्ये. म्हणून हातानं जिथं देव धर्माचं कार्य चालू आहे तिथं सडळ हातानं मदत केली पाहिजे. जिथं कथा कीर्तन चालू आहे सडळ हातानं दक्षिणा दिली पाहिजे, सडळ हातानं दान धर्म अन्नदान केलं पाहिजे, पंक्ती उठवल्या पाहिजे, साधू संतांना भोजन आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. कारण अन्नदान हे महत्दान आहे. अन्नदाना इतकं श्रेष्ठ दान कोणा नाही. आपला अन्नदान आपलं कुठं तारून नाही सांगता येणार नाही. आपल्या हातानं केलेलं धर्म आपलं कोणत्या जागेवर कधी काम येईल, केलेलं पुण्य, दुसऱ्याच्या मुखात घातलेला घास कधी कोणत्या संकटाच्या वेळी काम येईल आपल्याला सांगता येणार नाही. म्हणून माणसानं नेहमी दान करीत राहिलं पाहिजे. देणे को अन्नदान, लेणे को हरिनाम. सतत त्या ठिकाणी प्रभूचं नाम चिंतन केलं पाहिजे. उठता बसता चालता भांडता कांडता हरी बोला, सर्व कार्य करिता हरी बोला. हरी 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 शिव 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 म्हणत राहिलं पाहिजे माणसानं. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत किती नामस्मरण होईल बरं आपलं? मला सांगा, सकाळी उठल्या उठल्या आपण पहिलं काम काय करतो? माता मावल्या, सकाळी उठल्यावर पहिलं काम काय करतो आपण? तुम्ही सांगा. काय करतो? हातात झाडू घेतो आणि अंगण झाडून घेतो, गल्ली झाडून घेतो. आपलं अंगण आपण स्वच्छ झाडतो आणि दुसऱ्या दारात केर लोटून देतो. हां, आपलं अंगण स्वच्छ करायचं आणि दुसऱ्याच्या अंगणात केर लोटून द्यायचा. सकाळी सकाळी झाडायचं काम. झाडता झाडताना किती सुंदर भजन करता येईल आपल्याला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. राधे कृष्णा 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 राधे कृष्णा 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 राधे कृष्णा राधे कृष्णा राधे कृष्णा 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 राधे कृष्णा 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 राधे कृष्णा 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 राधे कृष्णा 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 राधे कृष्णा कृष्णा. आणि सुंदर अंगण झाडायचं. सकाळपासून नामस्मरण करायचं. 100% आपल्या अंगणात मालक येतील. रांगोळी काढताना सुद्धा प्रभूचं चिंतन करावं, त्या अंगणात प्रभू येतील. पण नाही, सकाळी सकाळी नामस्मरण करायचं. महाराज ते कोण सांगितलं म्हणे? तिकडून गंगूबाई झाडती, निकून सखूबाई झाडती आणि म्हणते, सकू मावशी काल दिसल्याच नाही, कुठं गेल त्या? काल काय नाही म्हणे, लग्नाला गेले होते म्हणे. मग 2000 रुपये आहेर केला म्हणे, चव्हाण धावाच बोळा हावली करून द्याला. सकाळीच चालू. म्हणजे सकाळपासून दुसरं आपण काय करतो? स्नान करतो. स्नान करताना सुद्धा हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. 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 जर स्नान करताना गंगेचं भजन केलं तर गंगा स्नानाचं फल प्राप्त होईल. स्वयंपाक करताना सुद्धा, मस्त पोळ्या लाटताना सुद्धा देवाचं भजन करायचं. राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम.
राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम राम राम. जर स्वयंपाक करताना भजन केलं तर तो स्वयंपाक राहत नाही, तो प्रसाद बनतो. कारण आपण केलेलं नाम, घेतलेलं हरिभजन, त्याचं रूपांतर त्या प्रसादामध्ये होतं. आपण ते स्मरण करताना स्वयंपाक केला, त्याचं जैसे खावोगे अन्न वैसा होगा म्हणणं. जर स्वयंपाक करताना कोणाची निंदा ऐकली तर ती निंदा त्या स्वयंपाकात जाईल, कोणाची निंदा केली ती निंदा त्या स्वयंपाकातच जाईल. म्हणून स्वयंपाक करताना आपल्या अंतःकरणात कोणत्याही प्रकारच्या कोणाची निंदा, नालस्ती, दुर्भावना स्वयंपाक करताना काही कधीच नसली पाहिजे. पण नाही, स्वयंपाक करीत असली का पप्प्या, अरे जरा टीव्हीचा आवाज जास्त कर ना, किचन मध्ये आवाज आहे ना इकडं. स्वयंपाक करताना प्रभूचं भजन करावं. एवढंच नाही, मावशा लेकरं नातू झोपी घालतात ना, झोळीत टाकले का देवाचं भजन करायचं, त्याच्यानेही संस्कार पडते, तेही झोपी जातं ना आपलंही नामस्मरण घडतं. पण नाही, येईन तवा काही, तिला फक्त एकच लेकरू झोपीत टाकलं झोळीत, हाड 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 कुत्रा आलं. आता ते जर झोळीत हाड हाड ऐकत असं, ते म्हातारपणाला नाही तिचं हाड हाड करायचं. आणि इकडून तिकडून काही येत नाही म्हणून ते YouTube चालू करून द्यायचं, मोबाईलात काहीतरी लावून द्यायचं, ते झोळीत टाकून द्यायचं. ते लहानपणापासूनच मोबाईल ऐकत. मग आमच्याकडे तक्रारी, महाराज आमचं पोरग लईच मोबाईल पाहत, झोळीतच द्यायला करून नाही पाहिजे. ते लेकर झोळीत टाकले की जो जो रे जो जो बाळा तुला लागणारे डोळा, तुझ्या रे पाळण्याला पाळण्याला मोती सोळा, तुझ्या रे पाळण्याला पाळण्याला मोती सोळा, तुझ्या रे पाळण्याला पाळण्याला मोती सोळा, तुझ्या रे पाळण्याला पाळण्याला मोती सोळा. राम लक्ष्मण फिरती वन वन, राम लक्ष्मण फिरती वन वन, जटायू सांगे खुन सीता नेली रावणान, जटायू सांगे खुन सीता नेली रावणान, जटायू सांगे खुन सीता नेली रावणान, जटायू सांगे खुन सीता नेली रावणान. जटायू पाखरू भुई भुई नारागत, जटायू पाखरू भुई भुई नारागत, भुई नारागत सीता नेलेली सांगत, भुई नारागत सीता नेलेली सांगत, भुई नारागत सीता नेली सांगत, भुई नारागत सीता नेली सांगत. जो रे जो जो बाळा तुला लागणारे डोळा, तुझ्या रे पाळण्याला पाळण्याला मोती सोळा, तुझ्या रे पाळण्याला पाळण्याला मोती सोळा, तुझ्या रे पाळण्याला पाळण्याला मोती सोळा, तुझ्या रे पाळण्याला पाळण्याला मोती सोळा. प्रभूला सुद्धा झोपी घालताना, लेकरांना झोपी घालताना प्रभूचं चिंतन केलं तर त्याच्यावर ते संस्कार पडतील. म्हणून सर्व कार्य करिता हरि बोला. म्हणून लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लीनता और डूबने को अभिमान.
माणसाला भवसागरातून संसाररूपी सागरातून तरुण जायचं असेल तर त्याच्या अंगी लीनता असावी, म्हणजे नम्रता असावी. माणसाला कमीपणा घ्यायची माणसाला सवय असले पाहिजे. कारण जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, म्हणून माणसानं लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. माणसानं कधी सुद्धा लहान होऊन मुंगी होऊन साखर खाल्ली पाहिजे, हत्ती होऊन लाकडं फोडायचा कार्यक्रम करायचा नाही. माणसाच्या अंगी लीनता नम्रता असली पाहिजे. बघा असं काय झालं, संध्याकाळी इतका धो 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 पाऊस आला, नदीला दुथड्या भरून पूर आला, आणि त्या पुराच्या बाजूला काय झालं, त्या पाण्यामध्ये लव्हाळ्याचं गवत होतं. पूर आला, ते लव्हाळ्याचं गवत असं पुरासहित खाली वाकलं, आणि पुरासहित खाली वाकल्याबरोबर सकाळी सगळा पूर वसरून गेला. ते लव्हाळ्याचं गवत पुन्हा उठून उभा राहिलं ताट मानेनं. पण त्या लव्हाळ्याच्या लेकरांनी, त्या लव्हाळ्याच्या बापांना विचारलं, आईंना विचारलं. त्या लव्हाळ्याच्या लेकरांनी म्हणे, आई संध्याकाळी पाऊस आला त्यावेळेस या नदीच्या काठावर चिचेराव, आंबेराव, वडेराव बरेच होते म्हणे, लिंबेची, आंब्याची, चिंचेची, मोठमोठी पिंपळाची झाडं होती. ती काय झाली आई? त्यावेळेस त्या लेकराला सांगितलं म्हणे, बाबांनो अरे महापूर आला, आपण त्या महापुराजवळ खाली वाकलो म्हणे, नम्र झालो म्हणून आपण वाचलो. पण ते उभा राहिले म्हणे ताट मानेनं, चट वाहून गेले म्हणे. येताना घेऊन आला शिकार, जाताना घेऊन जाशील का? जय हो. नको अभिमान करू भल्या मानसा, नको अभिमान करू भल्या मानसा. येताना घेऊन आला शिकार, जाताना घेऊन जाशील का? नको अभिमान करू भल्या मानसा, नको अभिमान करू भल्या मानसा. दिवसाची दुनिया हाती फुगवून चालून पोरे, या तुझा मुखातून भोला भद्र बोलून पोरे. ही सज्जनाचा संताचा नको अपमान करू भल्या मानसा, नको अपमान करू भल्या मानसा. येताना घेऊन आला शिकार, जाताना घेऊन जाशील का? नको अभिमान करू भल्या मानसा, नको अभिमान करू भल्या मानसा. येतानी घेऊन आला शिकाय, जातानी घेऊन जाणार काय? काय आपल्याला आणलंय, काय सोबत न्यायचंय? त्या झाडांना अभिमान होता, आम्ही खूप मोठमोठाली आहोत, आम्ही उंच आहोत, दष्टपुष्ट आहोत, आम्हाला हे पुराचं पाणी काय करणार आहे? पण पुराच्या पाण्यापुढं यांचा अभिमान टिकला नाही, चट वाहून गेले. म्हणून माणसाच्या अंगी लव्हाळ्यासारखी नम्रता असली पाहिजे. कारण तुम्हाला सांगू का, ज्या झाडाला फळं जास्त असतात फांद्यांना, त्या फांद्या अशा फळानं लदबदून खाली जमिनीकडे वाकलेल्या असतात. का वाकले त्या फांद्या? कारण त्यांना फळं जास्त लागलेली आहेत. म्हणून ज्यांना त्या ठिकाणी जास्त अभिमान नाही ते असे ताट असतात, जे नम्र असतात ते वाकलेले असतात. जे नम्र असतात त्यांचं नेहमी कल्याण होतं. आणि अभिमान जो करतो एक ना एक दिवस त्या अभिमानाचं भुगतान त्याला करावं लागतं.
म्हणून अभिमान कशाचा करायचा माणसानं कोणत्या गोष्टीला पैशाचा जर मुळाचा अभिमान करू नये. कारण पैशाचा जे अभिमान करतात त्यांना माहिती नाही अजून लक्ष्मी किती बेकार आहे. लक्ष्मी इतकी चंचल जगात कोण नाही. आज याच्याकडे होती तर उद्या त्याच्याकडे, उद्या त्याच्याकडे परवा त्याच्याकडे. लक्ष्मी इतकी चंचल नाही. रात्रीतून एखाद्याला राजा करते, रात्रीतून एखाद्याला भिकारी करते. म्हणून सगळ्याच्या नादी लागायचं, लक्ष्मीबाईच्या नादी लागायचं नाही. ती फार चंचल आहे. आज याच्याकडे आहे उद्या त्याच्याकडे आहे. लक्ष्मी चंचल आहे. म्हणून पैशात जर माणसानं मुळात अभिमान करायचा नाही. प्रॉपर्टीचा, धनाचा, पैशाचा अहंकार मुळात करायचा नाही. का? कारण देव तुमचं धन, तुमचा पैसा, व्यवसाय पाहत नाही. देव तुमचं कर्म कसे हे पाहतो. नाहीतर फार देवदेव करायचा, फार देवदेव करायचा ना अभिमान दाखवायचा. चट फोपाटा झाला, चट मातीत गेलं. म्हणून माणसाच्या अंगी नेहमी लीनता, नम्रता असली पाहिजे. का? क्या लेके आया बंदा क्या लेके जाएगा, क्या लेके आया रे बंदा क्या लेके जाएगा, क्या लेके जाएगा. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला, 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. क्या लेके आया रे बंदा क्या लेके जाएगा, क्या लेके आया रे बंदा क्या लेके जाएगा. 2 दिन की जिंदगी, 2 दिन का मेला, 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. क्या लेके आया बंदा क्या लेके जाएगा. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. काय घेऊन आलो आपण सोबत? ज्या पैसाच्या, त्या धनाचा, ज्या प्रॉपर्टीचा, ज्या जमिनीचा, ज्या नोकरीचा, हा जो आपल्याला त्याचा अभिमान आहे, हे आपण सोबत घेऊन आलोय का? किंवा जाताना नेणार आहे का? मग अभिमान कशाचा करायचा? जे दागिने आपण घालतो त्याचा अभिमान करायचा, जी नोकरी आपण करतो त्याचा अभिमान करायचा, का जो व्यवसाय आपला चाललाय त्याचा अभिमान करायचा, का 4 चाकी गाडी म्हणून त्याचा अभिमान करायचा, का मोठ्या घरी सोयरी केली म्हणून त्याचा अभिमान करायचा. माणसाला कशाचा अभिमान होईल सांगताच येत नाही. म्हणून माणसाला अभिमान नसला पाहिजे. तुम्हालाच काय, आम्हाला सुद्धा अभिमान नको आहे. कारण जिथं अभिमान होतो माणसाला, हे माझ्यामुळंच आहे, मी म्हणून करतो आहे, नाहीतरी होणार नाही. त्यांना माझं सांगणं आहे, हे असं कधीच होत नसतं. कारण काय झालं माहिती, एक म्हातारी म्हणायची, मग कोंबडा आरडतं म्हणूनच लोक उठत येत, माझं कोंबडा आरडतं म्हणूनच सूर्य उगवतो, माझं कोंबडा आरडतं म्हणूनच सूर्य उगवतो, माझं कोंबडा आरडतं म्हणूनच लोक जागे होते. तिनं एक दिवस काय केलं माहिती का, असं घरात कमरा इतकं गड्डं घेतलं, त्याच्यात खाली कोंबडं ठेवलं, त्याच्या अंगावर 2-4 गोधड्या टाकल्यावरून कोंबड्याच्या, त्याच्यावर मोठं गमिलं पालथं घातलं आणि त्याच्यावर म्हातारी बसली पहाटे 2 वाजता. का बरं? कस काय सगळी नक्षत्रवाडी जागी होती तेच पाहते म्हणे मी आता. कोंबडंच आरडत नाही तर सूर्यच उगवत नाही म्हणे आता. उद्या सकाळी सूर्याला उगवू देत नाही म्हणे. का? कोंबडं झाकून ठेवलं म्हणे. काय माझं कोंबडं आरडत आहे म्हणून सूर्य उगवतो म्हणे. मग कोंबडं आरडलं नाही तर सूर्य उगवणार नाही का? त्याचा ठेपाच येतो बरोबर. सकाळी 5 वाजले, म्हातारीला कोंबड्याचा आवाज आहे ना, 5:30 झाले आणि असं तांबडं फुटायला लागलं. म्हातारी म्हणले अजून सूर्य उगवला नाही, पण बाहेर कोणाचे फडी मारण्याचा आवाज, कोणी धारी काढणारे चालले त्यांचा आवाज, बाहेर कोणाच्या ड्युट्यावाल्याच गाड्या वाजायला लागल्या. म्हणून म्हातारीनं दार उघडून पाहिलं तर सूर्यनारायण आले ना बाहेर. ती म्हणजे कोंबडंच हारलं नाही, मग सूर्य उगवलाच कस काय? बाई कोंबड्यामुळं सूर्य उगवत नाही. हा आपला अभिमान आहे, हे माझ्यामुळं होतंय, मी नसलो की होणार नाही. तसं कधी होत नसतं. त्याचा ठेपा झाला की बरोबर ते उगवतो की नाही. किरणाच बांधुनी चाळ नाचते उषाग, किरणाच बांधुनी चाळ नाचते उषाग. झालं झुंजू मुंजू उजळून आल्या दिशा, झालं झुंजू मुंजू उजळून आल्या
दिशा ग किरणाच बांधले जाय म्हणती उषा ग किरणाच बांधले जाय म्हणती उषा ग झालं झुंजू मंजू बुजून आल्या दिशा ग झालं झुंजू मंजू बुजून आल्या दिशा ग बुजून आल्या दिशा ग बरोबर त्याचा ठेपा त्याचा टायमिंग झाला तर तो बरोबर त्या ठिकाणी उगवत असतो किरणाच बांधुनी चालनाच ते उषाग झालं झुंजू मंजू बुजून आल्या दिशाग उगवला सूर्यनारायण मदरी म्हणले कस काय उगत नाही कस काय उगत नाही आली घरात पातीला बाजूला केलं गोधड्या बाजूला केल्या कोंबड ती म्हणली आरडलं नाही तरी सूर्य उगवलाच कस काय म्हणे बाई तो या कोंबड्यामुळं सूर्य उगवत नाही म्हणून मीच करतोय म्हणून होतंय असं माणसाला कधी अभिमान वाटू देऊ नका हे मी म्हणून होतंय मी म्हणून करतोय नाही तर झालंच नसतं बराच वेळा माणसाला गर्वाची बाधा येते आणि कोणाला कशाचा गर्व होईल ते सांगता येत कोणाला धनाचा गर्व कोणाला जमिनीचा गर्व कोणाला चारचाकी घेतली म्हणून गर्व कोणी मोठ्या घरची सून केली म्हणून गर्व कोणी मोठ्या घरी पोरगी दिली म्हणून गर्व कोणाला चांगली कथा करता येते म्हणून गर्व कोणाला चांगलं कीर्तन करता तुमच्यावरच कसं काय घ्यावं आमच्यावर घ्यावं लागेल ना काही काहीला चांगला प्याड वाजित येतो म्हणून गर्व काहीला चांगला शिंथ वाजित म्हणून गर्व हे आमच्यावर घ्यावं लागेल ना नाही का काहीला चांगले सिस्टम देता येते म्हणून गर्व म्हणजे सगळ्याच क्षेत्रामध्ये असं नाही का फक्त सांसारिक क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये माणसाला गर्व होतो पण इतका गर्व जर झाला इतका जरी झाला त्याचा कार्यक्रम जो बरोबर करतो त्याला सहनच होत नाही ते गर्व झालेला पुढं कथा येईल गर्वावर आपल्याला म्हणून येताने घेऊन आलासी काय किती सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी जाताने घेऊन जाणार काय नको अभिमान करू भल्या माणसा काय सोबत घेऊन आलो काय सोबत घेऊन जायचं सुभाषितकारांनी वर्णन करावं धनान भूमो पशुवश्य गोष्टे भार्या ग्रहद्वारे जना स्मशाने देहाश्चितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छन्ति जीवैक धनान भूमो जाताना ज्यावेळेस चाललाय ना प्राणी त्यावेळेस धन कुठं राहील कमवून ठेवलेलं आता पहिलं तर सुभाषित लिहिलं असेल त्यावेळेस लोक पुरून ठेवीत होते म्हणून धनान भूमो आता भूमो नाही आता धनान बँको धन बँकेत राहील बँकेवाले सोयीचे असलेत बरं आहे नाही पतसंस्थाले बरेच पळून चालले बँका बंद धनान भूमो पशुवश्य गोष्टी पशु पक्षी जे पाळलेले प्राणी आहेत गाई म्हशी सगळे गोठ्यात राहतील भार्या ग्रहद्वारे भार्या ऑर्डर कुठपर्यंत घराच्या दारापर्यंत तुम्हालाच करून नेलं मला करून नेलं मला करून नाही नेलं देवाने एखाद्यापर्यंत असं केलं पाहिजे बदलीवर चलती का खरंच जाईन का सांगा बरं जना स्मशाने भावकी नातेवाईक कुठपर्यंत स्मशानापर्यंत देह कुठपर्यंत प्रेत रूप झाला शरीराचा भाव लक्षीला ठाव तिथपर्यंत चितेवर दळण्यापुरतं शरीर सोबत आहे हे शरीरही चितेवर गेल्याच्या नंतर साथ सोडून देतं आणि पुढची यात्रा मागते त्याला कर्म घेऊन करावे लागते कर्मानुगो गच्छन्ति जीवेक केलेले कर्म फक्त माणसाला सोबत घेऊन जायचे हा पिंजरा कधी माणसाला ज्या पिंजऱ्याचा अभिमान आहे कधी हा पिंजऱ्याचा फोपाटा होईल सांगता येत नाही खेळ केला रे केला राघू भुरकून उडून गेला खेळ केला रे केला राघू भुरकून उडून गेला केला रे केला राघू भुरकून